मस्तपैकी चमचमीत अशी भाजी आणि मस्तपैकी असा पापुद्रा सुटला जातो. नमस्कार, कोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपल्याला करायची आहे ओल्या वाटाण्याची भाजी. तर ओल्या वाटाणे आता आपण इथे सोलून घेतलेले आहेत आणि छानपैकी असे टपोरे दाणे आहेत बरं का. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, खूप छान चमचमीत अशी भाजी होणार आहे. आणि चला आता मग तयारी करूया आपण. आता चूल पेटून घेऊया आपण. ते कढई ठेवून घेऊया आणि जे वाटण लागत आहे ते आता वाटून घेऊया आपण. कढई तोपर्यंत गरम होत आहे. आपण इथे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि लसूण पाकळ्या घेतलेले आहेत. आता खोबरं आपण ठेचून घेऊया. अगदी साध्या पद्धतीमध्ये आपण आज भाजी करणार आहोत आणि खूप छान चमचमीत अशी भाजी होते बरं का. तर लसूण आणि खोबरं आता आपण वाटून घेऊया चांगलं बारीक. तर लसूण आणि खोबरं आपण चांगलं बारीक वाटण करून घेतलेलं आहे. आता आपण सोलून घेतलेला आहे. आता धुवून घेऊया तो. पाणी काढून टाकूया. आता कढई गरम झालेली आहे, आपण तेल टाकून घेऊया. तेल गरम झालेलं आहे, मोहरी टाकून घेऊया. मोहरी आपल्याला चांगली तडतडून द्यायची आहे. तर मोहरी चांगली तडतडली आहे, जिरे टाकून घेऊया. तर जिरे आपल्याला चांगले फुलून द्यायचे आहे. जी फोडणी चांगली झाली की मग भाजी देखील चवदार होते. आता आपण कांदा टाकून घेऊया. कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातला एक कच्चेपणा निघून जाईल इतपत आपल्याला परतायचा आहे. कांदा आपला चांगला परतला गेला आहे. आता आपण टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे, एक मऊसूत करून घ्यायचा आहे. म्हणजे माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. गावाकडची चव, छानपैकी चुलीवरच्या भाज्या. तर टोमॅटो देखील आपला चांगला परतला गेला आहे. आता यामध्ये आपण कढीपत्ता वापरूया. लसूण आणि खोबऱ्याचं वाटण ते देखील आपण परतून घेऊया. लसणामुळे भाजीला खूप छान चव येते. लसूण ठेचून टाकला तरी चालू शकतो बरं का. तर लसूण खोबरं आपलं चांगलं परतलं गेलं आहे. आता मसाले वापरूया आपण. लाल तिखट, घरगुती लाल तिखट, काळा मसाला, थोडीशी हळद. सर्व मसाले आता आपण परतून घेऊया. तेलावरती चांगले मसाले परतले गेले की मग भाजी देखील चवीला छान होते. आता यामध्ये आपण पाणी टाकूया थोडंसं. थोडीशी कोथिंबीर. तर मसाला आपण चांगला शिजून देऊया. झाकण ठेवूया आणि 5 मिनिटांनी पाहूया. आता आपण झाकण काढूया. मसाला आपला चांगला शिजला गेला आहे. कांदा टोमॅटो चांगले मऊसूत झालेले आहेत. चांगला मसाला शिजून द्यायचा. ही भाजी देखील चवीला छान लागते. आता आपण वाटाणा टाकूया. वाटाणा चांगला आपल्याला आता परतून घ्यायचा आहे. अशी चमचमीत भाजी खाण्यासाठी बाहेर जायची गरज नाही. घरातल्या घरात आपण छानपैकी भाजी करू शकतो आणि मस्त चमचमीत होते. आता यामध्ये आपण थोडासा गरम मसाला वापरूया.
आणि वाफ काढूया थोडीशी, म्हणजे वाटाणे चांगले मऊसूद होतील. आणि ताटामध्ये पाणी ठेवूया. तर ताटामधलं पाणी गरम झालेलं आहे. आपण झाकण काढूया. आता इतका भारी वास येत आहे ना, पाहता क्षणात तोंडाला पाणी सुटेल एवढी भारी भाजी होते. मस्तपैकी आपला वाटाणा परतला गेला आहे. आता आपण गरम पाणी जे केलेलं आहे ते टाकून घेऊया. तर भाजीला आपल्याला चांगली खदखदून अशी उकळी आणायची आहे. तर यामध्ये आपण कसुरी मेथी टाकूया थोडीशी, म्हणजे भाजीची चव दुपटीने वाढते. आणि कसुरी मेथी कशी केली आहे त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. घरच्या घरी कसुरी मेथी आपल्याला करता येते. तर तुम्ही अशी कसुरी मेथी घरच्या घरी बनवू शकता. चवीनुसार मीठ टाकून घेऊया, थोडीशी कोथिंबीर. तर भाजीला आपण खदखदून अशी उकळी आणूया. आणि छानपैकी अशी उकळली आहे भाजी. आणि मस्तपैकी असा घमघमाट सुटलेला आहे भाजीचा. आणि वाटाणे देखील आपले शिजले गेले आहेत. आता सगळ्यात शेवटी आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे थोडासा. मस्तपैकी आपली अशी भाजी झालेली आहे. दोन मिनटं फक्त वाफ काढूया आपण. तर 2 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया. आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. मस्तपैकी चमचमीत अशी भाजी होते. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा. आता भाजी आपण खाली उतरून घेऊया. भाकरीला तवा ठेवूया आता. आणि चुलीवरती भाकरी खूप पटकन होतात बरं का. आणि हारेवरच्या अशा खरपूस अशा भाकरी खूप छान लागतात खायला, पापुद्रा सुटलेल्या. आणि पटकन होतं स्वयंपाक. ते पहा, आपली छानपैकी अशी खरपूस अशी भाकरी झालेली आहे. आणि मस्तपैकी असा पापुद्रा सुटला जातो. हे पहा, ते गरमागरम भाकरी आपल्या इथे झालेल्या आहेत. तर गरमागरम अशा चुलीवरच्या भाकरी खरपूस अशा आणि मस्तपैकी आपली वाटाण्याची, ओल्या वाटाण्याची भाजी. तो खूप छान होते बरं का भाजी. नक्कीच करून पहा. आणि गरमागरम आपली बाजरीची भाकर हे पहा, खरपूस अशी झालेली आहे. आणि बरोबरच आता टोमॅटो, कांदा, या सगळ्यांनी जेवण करायला. खूप छान भाजी झालेली आहे. तुम्ही नक्कीच अशी भाजी करून पहा ओल्या वाटाण्याची. अगदी कमी साहित्यामध्ये आपण केलेली आहे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.